बहुता जन्मी जोडे, बहुत जन्मापासून तिळा तिळाने गोळा गोळा केलेली पुण्याची सामग्री आपण इथपर्यंत आणली आणि त्या सामग्रीची ज्यावेळी भरती झाली, त्याचं मोठं कठोर झालं, त्यावेळी आपल्याला या साधू आणि आपलं जीवन कृतार्थ करून घेण्यासाठी आपल्याला मार्ग सापडला. दादा, प्रत्येक माणसाने विचार करावा की हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला, साधी सोपी गोष्ट नाही. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुराः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. ही एवढा दुर्लभ असलेला देह कसा सापडला? महाराज सांगतात, सापडला देह काकतालीन्याय न घडो उपाय घडो आले. न सापडणारा देह आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा, त्या न्यायाने आपल्याला हा देह सापडला. एक आंधळा शरयूच्या तीरावरती भजन करत बसला होता दादा, आणि भजन करत असताना आनंदात तल्लीन होता. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम करता 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 एक कावळा उडून जायला निघाला आणि याच्या टाळीत सापडला. तो कावळा यांनी घट्ट धरला. लोकांनी पाहिलं, अरे कोणी डोळ्याने आंधळा दिसतोय आणि आंधळा असून सुद्धा याच्या टाळीत कावळा सापडला. काय विशेष आहे, काय विशेष आहे, काय बघा म्हणजे काय आंधळ्याची करामत आहे. आणि त्या आंधळ्याला लोकांनी हाताला धरलं आणि राजदरबारामध्ये नेलं. पण आंधळं गुमानं बसत नव्हतं. आंधळ्यामध्ये मस्ती आली होती की मी कावळा धरला, मी कावळा धरला, आणि मस्ती करू लागला. आणि राजाच्या समोर उभा केलं आणि ती दोन पैरवी करू लागली. सरकार, दोन्ही डोळ्याने आंधळा आहे, त्याला दिसत नाही, तरी सुद्धा या आंधळ्याने कावळा हातात धरला. राजालाही कौतुक वाटलं. राजाने सांगितलं, अरे ते 50,000 रुपये आपल्या आंधळ्याला द्या. आंधळा खुश झाला आणि आंधळा खुश झाल्यानंतर त्याला सांगितलं, तू उद्याच्या शरीराच्या तीरावरती जा, दुसरा कावळा धरणार, तुला याच्यापेक्षा चौपट पैसे देतो, 2 लाख रुपये तुला दिले जातील, तू दुसरा कावळा धरणार. दादा, तो त्या तीरावरती सकाळी सकाळी पहाटे 4 वाजता जाऊन बसला. टाळ्या वाजू लागला, उड्या हाणू लागला, नाचू लागला. अख्खा दिवस गेला. पोटात अन्नाचा कण नाही, पाणी नाही, काही नाही, कारण डोळ्यासमोर 2 लाख रुपये दिसत होते. पण दुसरा दिवस अख्खा निघून गेला, सूर्य अस्ताला गेला, पण आंधळ्याच्या टाळीत कावळा नाही सापडला. सापडत असतो का? त्याच न्यायाने माझा दृष्टांत संपला की न सापडणारा देह आपल्या आई वडिलांच्या पुण्याईने, आपल्या स्वतःच्या पुण्याईने आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला. मग नरदेह प्राप्त होण्यासाठी काय करावं लागतं? नरदेह फुकट नाही प्राप्त होत, हा कधी मिळतो? विठ्ठल विठ्ठल
विजय कर्मभूमी हा मनुष्य देह आक्रमी सत्यजान विदेहा की पाप आणि पुण्य बघा कसे याचं समीकरण कसं आहे नीट लक्षात ठेवा. जर पुण्य जास्त झालं तर त्याला स्वर्गाला जावं लागतं. अत्यंत सुकृते स्वर्गा चढे अत्यंत सुकृते स्वर्गाचे अधोगती घडे पाप पुण्य निश्चयच झडे झडे गळे आतुडे निज मोक्ष मोक्षाचा विषय सांगितला महाराजांनी की ज्यावेळी पुण्य जास्त होईल त्यावेळी स्वर्गाला जावं लागेल, ज्यावेळी पाप जास्त झालं त्यावेळी नरकाला जावं लागेल. आणि पाप पुण्य समान सनी पापाचा आणि पुण्याचा वाटा ज्यावेळी बरोबर होतो ना दादा त्यावेळी मनुष्य देह आपल्याला प्राप्त होत असतो. आणि मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर मनुष्य देह हा आपला नाही, हा देह माझा कधी म्हणायचं नाही, मी देह कधी म्हणायचं नाही. हा देह माझा आहे का, हा देह मी आहे का, नाही. याच्यावरती गर्व करायचं नाही, याच्यावरती अहंकार करायचा नाही. हा देह आपल्याला उसना दिलेला आहे. हा देह आलेला उसना पाचाचा शेती ज्याची त्याला देणे लागेल. याच्यावरती जर आपण मस्ती केली ना तर नक्की लक्षात ठेवावं एक ना एक दिवस हा देह आपल्याला सोडून जाणार आहे. म्हणून या देहाचं लालन पालन याचं जे काही कौतुक आहे ना एवढं नाही कधी कौतुक करायचं दादा, विचार करायचा. प्रत्येकाने आपापल्या लक्षात ठेवावं माझा अधिकार एवढा मोठा नाही तरी सुद्धा तुमच्या लक्षात असं म्हणून सांगतो की ज्या माणसाने मरणाची आठवण ठेवली तर त्याच्या अंतःकरणामध्ये एकांतात बसल्यानंतर या जीवाचा उद्धार कसा करून घ्यावा याचं चिंतन आल्याशिवाय राहत नाही. पण त्या मरणाची आपण आठवण ठेवावी लागेल. आणि जर याची आठवण जर विसरलात तर मग मात्र तुम्हाला कधीच त्या मार्गाने जाता येणार नाही. म्हणून मरणाची कार्य नाही आठवत अशी अवस्था आहे. आणि म्हणून आपल्याला हा नरदेह पापपुण्याच्या समान वाट्यामध्ये आपल्याला प्राप्त झाला. आणि हा नरदेह आपण कशाला लावला दादा, आपण याचं काय केलं. देवाने एवढा सुंदर नरदेह दिला, दिला देह भजना गोमटा गोया झाला बाधिकेचा. आपण त्या देवाने दिलेल्या देहाला वेगळ्या मार्गाने लावलं मनुष्य देह. लक्षात ठेवा मनुष्य देह एक जंक्शन स्टेशन आहे, मनमाड जंक्शन स्टेशन. आणि कुठेही जंक्शन स्टेशन घ्या त्या स्टेशन वरती एक प्रवासी उभा आहे. त्या प्रवाशाने तिथं उभा टाकल्यानंतर तिथल्या पाट्या वाचायला सुरुवात केल्या की मुंबईकडे जाणारी गाडी किती वाजता आहे. अनेक इतर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, केरळ, आंध्रा, कर्नाटका जिथं जायचे त्या गाडीची पाट्या तिथं लावलेल्या असतात. आणि तिथं वाचल्यानंतर त्या प्रवाशाने ठरवायचे की आता आपल्याला कुठं जायचे. आता आपण जर त्या जंक्शन स्टेशनवर जर गेलो तर आपण पहिल्यांदा काय बघू ते राजपुत्रा गाडीचं नाव आपल्या पाटील पुत्र गाडी किती वाजता आहे. कारण काय ती पाटील पुत्र गाडी म्हणून म्हणला जाते. पूर्णा पटना गाडी पट्ट्याहून निघणारी आणि पुण्याला जाणारी याची आपण चौकशी केल्यानंतर त्या गाडीची वेळ बघून आपण त्या गाडीमध्ये बसत असतो. आणि बसल्यानंतर तो प्रवास आपला सुखाचा होत असतो. आपण सुखरूप आपल्या घरी पोहोचत असतो. आता माझा विषय संपला. हे नरदेह जे आहे ना हे नरदेह जंक्शन स्टेशन आहे. आपण त्या जंक्शन स्टेशनवरती उभा आहे, सुसज्ज आहेत, वाटा अनेक आहेत, गाड्या अनेक जाणार आहेत, मार्ग भरपूर आहेत. पण आपण ठरवायचे की आपण कोणत्या मार्गाने गेल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळेल, कोणत्या मार्गाने गेल्याने आपल्याला सद्गती प्राप्त होईल हे शोधण्यासाठीच आपल्याला हा नरदेह आहे. पाप मार्गाने गेलात तर तुम्हाला यमपुरीकडे जाता येईल, भक्ती मार्गाने गेलात तर तुम्हाला देवाकडे जाता येईल, नामनिष्ठेच्या मार्गाने गेलात भक्ती आपलीशी केली तर भगवंताची प्राप्ती होईल. पण निवड करायचं आपलं काम आहे. आणि निवड करण्यात जर चुकली यावर फेरा पडेल. एकदा चूक झाली की आपल्या जीवनामध्ये पुन्हा दुरुस्ती नाही दादा. आपल्याला हा जो नरदेह दिलाय ना बघा, पशु पक्ष्यांनाही नरदेह प्राप्त, आपला जीव प्राप्त झाला, त्यांना देह प्राप्त झाला, आपल्यालाही देह प्राप्त झाला. एवढं विशेषत्वाने का सांगावं लागतं. आता त्या पशुमध्ये आणि आपल्यामध्ये भिन्नता काय सांगा.
सगळी सारखी गोष्टी आहेत, फक्त काही गोष्टीची भिन्नता आहे. आपण विचार करावा. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिली, कैक उपनताची बनती, बहिर अंतभूती वांगभूती. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य नेतल पशुभिर नराणाम. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीसी समसमान, परी मनुष्य देहीचे निर्ज्ञान अधिक जाण पांडवा. नरदेह प्राप्त झाला, प्रत्येकाला आहार लागतो, प्रत्येकाला झोप लागते, प्रत्येकाला मैथुन क्रिया आहे, प्रत्येकाला पोट भरावं लागतं. हे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंतची क्रिया सारखी आहे. पण मनुष्य देहामध्ये ज्ञान नावाची गोष्ट जास्त लागते. आणि हे येण्याची एक शरीरे शरीरा येणे सरे चिरा पडे. आपल्या या पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. येण्याची एक शरीरे, या नरदेहाला पुन्हा पुन्हा मरावं लागतं, पुन्हा पुन्हा जन्मावं लागतं. या जन्म मरणाच्या खेपा जर आपल्याला संपवायच्या असतील तर येण्याची एक शरीरे शरीरा येणे सरे शरीरा येणे सरे. आणि किंबहुना येर झाले चिरा पडे, त्याच्यावरती चिरा पडतो, मोक्ष हातात येतो, भगवंताची प्राप्ती संत महात्म्याच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होते. ही जीवनरूपी नौका आहे दादा, हे जीवनरूपी नौका आहे. भवसागर एक समुद्र आहे, सागर आहे. आणि या जीवनरूपी नौकेमध्ये जीव हा प्रवासी बसलेला आहे. भवसागर आहे, भवसागरामध्ये ही नौका चालू आहे. आणि त्या शरीररूपी नौकेमध्ये जीव एक प्रवासी बसलाय. पण त्या नौकेला नावाडी नाही. आणि जर नावाड्या विना जर नौका जर धारेत सोडली तर ती नौका पहिल्या तीरावर जाऊ शकत नाही दादा, कारण त्या नौकेला नावाडी नाही. म्हणून या जीवरूपी नावे शरीररूपी नावेमध्ये जीवरूपी प्रवासी बसला. आणि त्या प्रवास करत असताना सद्गुरूरूपी नावाडी त्या नौकेला चालवण्यासाठी सद्गुरू जर असेल ना तर मग बघायचं काम नाही. आपण पहिल्या तीराला जाण्यासाठी आपल्याला वेळ लागणार नाही. आणि मग भवसागर करता तारे करीतसे चिंता, पैल दाता कटिकर ठेवू. पांडुरंग परमात्मा म्हणतो, अरे अरे संताची संगत केली धरी तिजे हाती, संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. संतांनी हाताला धरलंय आणि याला सद्गतीच्या मार्गाने सोडलंय. आणि पांडुरंग परमात्मा म्हणतो, भवसागराला घाबरू नको, कमरे एवढं पाणी आहे. ये भवसागर तरता तारे करीत असे चिंता, पैल उभा दाता कटिकर ठेवली. म्हणून संत संगती महत्वाची आहे. आणि संत संगतीच्या माध्यमातून आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. तो दुर्लभ असणारा पर्वकाळ आपल्याला प्राप्त झाला. हा मिळालेला नरदेह आपण व्यर्थ वाया न घालवता एकच करावं. सावध हो गुण भजनी लागा, देव करा कैवारी, मल्हारी जीवारी माझ्या मल्हारी जीवा, हे मल्हारी जीवारी माझ्या मल्हारी जीवारी. सावध हो गुण भजनी लागा, सावध हो गुण भजनी लागा, देव करा कैवारी. देवाला कैवारी करून घ्या दादा, त्याच्याशिवाय दुसरा कैवारी कोणीच नाही. आता नीट लक्षात ठेवा. अभंगाचा पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात की आपण नरदेहाला प्राप्त झालोय. आणि नरदेहाला प्राप्त झाल्यानंतर तुम्ही काय करा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा. मी लय जणांची मर्द कीर्तन वाजवली हो, कमीत कमी 4000 महाराजांची कीर्तन वाजवली असते. पण आज मित्र तुल्य असणाऱ्या दादाला वाजवायला बसणार नाही. काय बघा, म्हणजे ते माझं महत् भाग्य तुम्ही कीर्तनामध्ये 14 टाळकरी होते. माझ्याकडे बघा 1
चौकारच आहे माझ्याकडे, बाकी काही नाही. असं आता काही जर म्हणले महाराज श्रोतेच नाहीत आणि आपण भजन करावं, मी म्हणलं असं नाही चालणार. मला श्रोत्यासाठी कीर्तन नाही करायचं, मला श्रोत्यासाठी कीर्तन नाही करायचं, मला लोकांना हसवण्यासाठी कीर्तन नाही करायचं. दादा तुम्ही मला चांगलं करण्यासाठी कीर्तन नाही करायचं. माझ्या आई वडिलांच्या, माझ्या वडिलांची विरासिका देवा आणि तुझी जन्मसेवा पाजवला. किती जन्माची पुण्य असेल, माझ्या वडिलांची, माझ्या आईची उपकार किती माझ्यावरती असेल. एका एवढ्या मोठ्या क्षेत्राच्या ठिकाणी, अयोध्या धामासारख्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या चरणाजवळ मला माझ्या वाङ्मयीन सेवेचं भाग्य मला प्राप्त झालं. यापेक्षा अजून काय म्हणा, तुझा म्हणे भाग्य या नावे शिविके आणि संसारी जन्मिके याची लागी, यालाच भाग्य बनाव आणि संसारात जन्म घ्यावा तर याच्यासाठी घेईन मी जन्म, यासाठी देवा आणि तुझी चरण सेवा साधावी, चरण सेवा साधावी एवढीच माझी अपेक्षा आहे. काय करायचे, मला जास्त समाज बघून, लोकांना हसवून, लोकांच्या अंतःकरणामध्ये माझ्याबद्दलची जागा निर्माण करून घ्या, मला काही तुम्हाला मागायचं नाही आणि मी तुम्हाला मागणार नाही. फक्त रामचंद्राच्या चरणाजवळ बसून मला सेवा करावी एवढीच अपेक्षा होती. मी म्हणलं दादा वाजवायला कुणी नाही. दादा म्हणजे मी वाजवतो. आता दादांचं वय आहे नाही, दादा म्हणजे मी वाजवतो. आमचे परम आदरणीय राष्ट्राचे कीर्तनकार मोहन महाराज म्हणजे मी विनेकरी होतो. म्हणजे तुम्ही 7 दिवसाची विनेकरी काय तुमच्या विण्याला बाधाच नाही. आणि मला आता हे तर माझ्या कीर्तनाला नाही यावं, त्यांनी भजन म्हणून असतील, पुन्हा वाजवून झाल्यास काय करणार. त्याच्यामुळे हरिभक्तीपरा कालिदास महाराज आणि दिलीप महाराजांना गरजेचंच आहे. आणि आदरणीय आमचे राजभाऊ महाराज हे मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. वेडे वाकुडे गाईन आजी म्हणवीन, या न्यायाने मी या ठिकाणी उभा आहे. देवा मला दूर लोक, मला तुझ्या चरणाजवळ ठेवण्यात येईल. तुझ्या दास आहे मी तुझा, या भावनेतून मी उभा आहे. असो आईला ऐशी जोडी करा, ऐशी जोडी करा राम कंठी धरा. 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 तेने झुके फेरा गर्भवास, तेने झुके फेरा गर्भवास. माझी